ते एक पत्नीला बी घेऊन आले मला जोडप हां ते मग आता मोठ्या पाटलांचे होते त्यांनी म्हणले गड्या बरं झालं पाटलांचे मला तिकडूनच लव्ह मॅरेज करून सुनबाई घेऊन आल्या तर काय करा आपल्या ग्रामीण भागात महाराज रीत आहे कोणती गडंगण जेव घालायची गडंगण त्या पाटलांच्या मुलांना गडंगण जेव्हा बोलवले मला हां आता पाटलांचा मुलगा काय केले त्यांना मला सत्यनारायणची पूजा ठेवली सत्यनारायणची पूजाला या दोघांना बसविल्यानंतर ते ब्राह्मण देवांना महाराज एवढं येता सांग पूजा केली म्हणता या पाटलांच्या मुलाचं व त्या गौरीचं महाराज मन प्रसन्न झालं वा काय पूजा केली तू त्यांनी विचार केले आम्ही बी महाराज उद्याला पूजा अशीच करायची त्या ब्राह्मण देवाला सांगितले की बाबा देवा आम्हाला उद्या सत्यनारायणची पूजा करायची आहे त्यानं म्हणलं ठीक आहे ब्राह्मणाला काय पाहिजे दक्षिणा काय देणे गेले तुमचं तुमच्या इथं सत्यनारायण पूजा कशासाठी हाय काय हाय काही देणं घेणे सीधा दक्षिणा मी बी लग्नाला होतो महाराज भरपूर मात्र आम्ही ते अधिकारी नाही म्हणून मंगळसूत्र व गाठी वगैरे काही बांधले बरं का फार मोठे मोठे लग्न होतं मला तेव्हा त्या पूजेसाठी बसल्यानंतर महाराज पूजा झाली दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना महाराज त्या घरी बोलवले मग सत्यनारायणची पूजा आरंभ केल्यानंतर ब्राह्मण देवानं सांगितले की बाबा हे बघा पाटील साहेब या सत्यनारायणच्या पूजेसाठी बसतात मग तर काय करा मी जसं म्हणतो तसं म्हणायचं त्यानं म्हणलं ओके शिक्षण शिकलेलं होतं हां चालू केलं महाराज लगेच त्याचे महाराज मंत्र चालू केलं हो जलम पुष्पम समर्पयामी त्यानं म्हणलं तुम्ही बी म्हणा जलम पुष्पम समर्पयामी त्या ब्राह्मण देवाने म्हणू लागलं मग महाराज फुलम गंधम धूपम समर्पयामी त्यानं म्हणलं तुम्ही बी म्हणा फुलम गंधम धूपम समर्पयामी ब्राह्मण म्हणलं बक्क सत्यनारायणच्या पूजा आता बसते केलं महाराज मला कोणी शिकविल नाही त्यानं मला उलट लावले म्हणलं एक वेळेस माफ केला दोन वेळेस माफ केला हां आता तिसऱ्यांदा हो अक्षदाम धूपम धूम महाराज समर्पयान म्हणलं त्यानं म्हणलं तुम्ही बी अक्षदा धूप म्हणलं त्यानं म्हणलं मला माझी नकर करले होता म्हणलं या ब्राह्मणाला राग आला महाराज मागे हात सरकून एक वाजला म्हणला त्या पाटाच्या मुलाला त्यानं म्हणला सत्यनारायणची पूजा अशी राहते त्या शेजारच्याला बोलील तर असला प्रसाद मला भेटला नाही याला म्हणलं खरी पूजा चालू झाली आमच्या घरी म्हणला हे बी नवतरुण होतं महाराज मागे हात चढकून त्या बामणाला एक वाजलं 3 कोलांट्या खाऊन पडलं महाराज पडलं तर पडलं जानवे तुटले पंजा फाटले जवा आता महाराज धोतर गळाले ढुंगणाचे जवा घराकडे पडत देवा थांबा थांबा तुमचं दक्षिण आहे येत हो आणि ते कळस मांडलेलं सगळं सीधा आहे बापू तुझं दक्षिणा सीधा केलं होते महाराज जवा घरला पळा चालू केलं मग त्याची पत्नी पाहून म्हणली आमचं देव बापा हो असं आता बसत पळत आणले म्हणले ते पीर धरणारे पळत येतात पीर धरणारे पळत येतात एवढं आम्ही पाहिलं महाराज आतापासून असं बामंदे पळत आहे म्हणले आमच्यावर काय गटोड तर सापडत नाही गेला आलं तर महाराज लगेच बायको होती त्याला बागेसारखं गप्प्यात दरवाजा लावलं त्यानं म्हणलं असं काय झाले विचारलं म्हणला हे बघ गाल म्हणला गाल महाराज 5 बोट उठले ते लाग बंद होतं तिने म्हणली हे काय झालं विचारणं पाहिजे बघ म्हणला एवढा नाही माझ्या मागे बघ म्हणला तिने म्हणली मागे खरंच बघते तर काय महाराज मग ह्या दोघं पती होते मग त्या शिवजयंतीची बात मग बाईले तिने म्हणली इंग्लिशमध्ये आम्हाला इंग्लिश यांना बोंबलून 7वी शिकले हो तिने म्हणली तुम्हाला सत्यनारायणचं प्रसाद भेटलं मला त्यानं म्हणलं बाई तुला भेटते काय कर हे कळस मांडलेलं आणि दक्षिणा घेऊन जाऊन त्या ब्राह्मण देवाची दे तुला बी लागते म्हणले मग तिनं महाराज कळस घेऊन येऊन हे म्हातारी दुरून बघितली म्हणली बराबर कोणकी होली पण धोडाच घेऊन येऊन धोडा त्यानं म्हणलं आता बघ म्हणलं आता हे बरवी हे वेळ सापडली संधी सापडली म्हणजे आता ही वेळ जाऊ दे म्हणले हा मला बडीले मी का करतो मग त्या घरात जातो तू ह्याला बघ म्हणली मला तिने म्हणली येऊ दे की म्हणली तिने मला नकळ तर काय ते विचार करून थोडे तर बघाव नाही मग लगेच घरला आले महाराज ते लगेच आल्यानंतर ते मुलगी वाजली नव्हती मग वाजल्या वर्षी तिनं गप्पुल्या कवाड काढले महाराज कशासाठी आली माय काय झाले काय ते विचारावं नाही हे म्हातारी बामणाची पत्नी काही विचारली महाराज त्या नवतरुण मुलीची महाराज केस धरली लगे महाराज त्या रोडवर आपली ती मुलगी म्हणली माझ्या मालकाला मंत्र म्हणा लावलं अक्षदा टाकायला लावलं फुलं व्हायला लावलं पाणी व्हायला लावलं
तवा ह्याला आशीर्वाद दिलं. माझा अर्जंटच आहे म्हणले महाराज. ही बी नवतरून होती. या म्हातारीचं धरली केस महाराज बघताव काय त्या मुहूर्त वाटली. असले तर कीर्तनामध्ये राहिले तर काही फायदा होईल का महाराज? फायदा होणार नाही. म्हणून माझी जगद्गुरु तुकोबा सांगतात प्रपंच वसव चित्त तुझे पायी मुरो ऐसे करी का पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. हा या नामचिंतनामध्ये कसं रंगू मला शुद्ध अंतकरणानं. शुद्ध अंतकरणानं रंगवल्यामुळे काय होतो महाराज? या भगवान परमेश्वराची प्राप्ती होते. चित्ताची शुद्धीकरण होते. या देहाचा महाराज उद्धार होतो. हा प्रपंच व सर्व चित्त तुझे पायी मुरो ऐसे करी का पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. पुरे आता वेळ झाला म्हणून धावत्या वेगात म्हणू लागलो. नको तुझी आजची सत्ता. महाराज लटी किती खेळा तुका म्हणे जाय पेला. जे बी महाराज लटका आहे बरं का. लटिका व्यवहार सर्व हा संसार कसा आहे महाराज? लटका आहे लटका आहे. सत्य काय आहे? केवळ ईश्वर परमात्मा आहे महाराज. हा ईश्वर परमात्मे आणि सांगू तो ईश्वर परमात्मे